हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल. सो आज आपण बनवणार आहे कलाकंद. मी पहिले घेतलं आहे 200 ग्राम पनीर. कोणतंही पनीर तुम्ही घेऊ शकता. मी गोवर्धनचं पनीर घेतलं आहे 200 ग्राम. त्याला आपण क्रश करून घेऊ आणि नंतर त्यामध्ये हाफ कप मिल्क पावडर ॲड करू आणि नंतर हाफ कप दूध ॲड करू. हे मिक्स करून घेऊ आणि नंतर गॅसवर याला चांगलं शिजवून घेऊ. चला तर मग आता याला गॅसवर आपण थोडा वेळ शिजवून घेऊ. चार 5 मिनटं त्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे. जास्त ओव्हर कुक पण नाही करायचं. थोडंसं इलायची पावडर त्यात ॲड करायची फ्लेवरसाठी. नंतर त्यात शुगर ॲड करायची 1/4 कप आणि नंतर एका ट्रेमध्ये त्याला काढून घ्यायचं आणि थोडा वेळ सेट करायला ठेवून द्यायचं. फ्रीजमध्ये ठेवू शकता तुम्ही किंवा बाहेरही ठेवलं तरी चालेल. सो मी 10 मिनटं त्याला फ्रीजमध्ये ठेवलं होतं. नंतर वरती डेकोरेशनसाठी आपण त्यावर पिस्ता काजू वगैरे टाकू शकतो. सो मी पिस्ता बारीक कुटून टाकलेला आहे. त्याला क्रश करून चांगलं लूक येईल त्याला. त्याने चांगलं लूक येईल आपल्या कलाकंदला. सो 10 मिनटानंतर मी फ्रीजमधून परत काढले. तो बघू शकता तुम्ही की किती मस्त आपलं कलाकंद तयार झालेलं आहे. आता आपण त्याला व्यवस्थित पीसेसमध्ये कट करू. अगदी 20 किंवा जास्तीत जास्त 25 मिनटं लागणार. हे साध्या आणि सोप्या पद्धतीचं कलाकंद. आणि तुम्ही खाऊन तर बघा, इतकं मस्त झालं आहे ना की सांगू नाही शकत. एकदम सेम हलवाई स्टाईल आणि सेम मार्केटमध्ये जसं भेटतं ना तसं झालं आहे. सो तुम्ही ट्राय करून बघा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा रेसिपी कशी वाटली. थँक्यू फॉर वॉचिंग. सो मी आता चालले माझ्या गणपती बाप्पाला